कमरेला पिस्तूल खोवून फिरणारे हे आहेत गिरीश महाजन, राज्याचे जलसंपदा मंत्री। जळगावात एका शाळेच्या कार्यक्रमाला ते आले तेव्हा देखील त्यांच्या कमरेला पिस्तूल खोवलेलं होतं। यावरून विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरलं। महाजनांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी अजित पवारांनी केली, तर महाजनांना पिस्तूल नको तोफ द्या अशी मिश्किल टोलेबाजी छगन भुजबळांनी केली। मुख्यमंत्री महोदय, आपण कुणी फिरत असताना ते रिव्हॉल्वर जनतेला दिसेल, लोकांना दिसेल, मंत्र्यांनी तर ते उघडपणे दाखवणं हा एक किळसवाना प्रकार आहे। एवढं पिस्तूल देऊन काय चालणार नाही। त्यांच्यासाठी SLR किंवा मोठी जी आहे ना ते जरा दाखवलं म्हणजे हल्ला होणार नाही अध्यक्ष महोदय। आणि त्यांना इथे सभागृहामध्ये ते सगळं आणण्याची परवानगी देण्यात यावी, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे अध्यक्ष महोदय। ते आमचे पालकमंत्री आहे अध्यक्ष महोदय। मी तर सांगणार होतो तोफच द्या, पण तोफ नाही आणता येणार इकडे तिकडे फिरवायला। मंत्र्यांनी उघडपणे कमरेला पिस्तूल लावून फिरू नये अशा शब्दात विधानसभा अध्यक्षांनी महाजनांची कानउघडणी केली, तर मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांना पाठीशी घातलं। गिरीश महाजन यांच्याजवळ गेले 20 वर्ष शस्त्र परवाना आहे। शस्त्र परवाना असलेल्या व्यक्तींनी शस्त्र सोबत बाळगणे हे अपेक्षित आहे आणि सभा अध्यक्ष महोदय, त्यामुळे कुठलाही त्याच्यामध्ये गैरकायदेशीर प्रकार झालेला नाही। दरम्यान पिस्तुलाच्या मुद्द्यावरून विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। माझ्याकडे 25 वर्षापासून ते मिळालं आहे। अहो, मी कोणाला दाखवलं असतं, कोणी कंप्लेंट केली असती तर गोष्ट वेगळी आहे। ते फक्त माझ्या कमरेला थोडं दिसतंय वरती आलेलं आणि म्हणून माझ्याकडे राहणार आहे का? राहणारच आहे आणि मला ती सवयच आहे। मी ते सतत माझ्याजवळच बाळगतोय, त्यात काही दुमत नाहीच आहे। आता पोलीस संरक्षण असताना मंत्र्यांनी स्वतःचं पिस्तूल बाळगावं का हा वादाचा मुद्दा आहे। मात्र त्यावरून विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास वाया जावा हे निश्चितच योग्य नाही। विकास भदाणे, दीपक भातुसे आणि रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गिरीश महाजनांच्या पिस्तूल प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी विधानभवनात थेट खेळण्यातली बंदूक आणली। विशेष म्हणजे त्यांनी थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवरच हा खेळ मांडत फोटो सेशन सुरू केलं। माध्यमांना बाईट देतानाही त्यांच्या हातात ही खेळण्यातली बंदूक होती आणि आव्हाडांकडून या बंदुकीचा खेळ सुरू होता। एखाद्या आक्षेपार्ह गोष्टीवरती निषेध नोंदवण्याचा विरोधकांना अधिकार असला तरी अशी नौटंकी आमदारांना शोभते का याची चर्चा राज्यभरामध्ये सुरू आहे। लायसन्स मध्ये नमूद पाहिजे की तुम्हाला डिस्प्ले करण्याचा, दाखवण्याचा, शस्त्र दाखवण्याचा अधिकार आहे। हे हायकोर्टाचं जजमेंट आहे आणि आजपर्यंत कायद्याने त्याच्यावरती कुठलीही रेगोटी मारलेली नाही। त्यामुळे ते सायटेशन असल्या कारणाने ते आजपर्यंत चाललेलं आहे। 1922 सालचा निर्णय आहे, म्हणजे आजपासून जवळजवळ 90 वर्षापूर्वीचा निर्णय आहे। आणि तरीही कायदे मंडळात मुख्यमंत्री सांगतात की जर तुमच्याकडे शस्त्र परवाना आहे आणि जर तुम्ही म्हणजे शस्त्र दाखवण्यासाठीच असतात, कायदे मंडळाच्या नेत्यांनी कायद्याबद्दल अनभिज्ञता बाळगणे, त्याच्याबद्दलचं अज्ञान बाळगणे हे योग्य नाही। मुंबई उच्च न्यायालयाचा सन्मान करायलाच हवा आणि त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की जर कोणी असं केलं असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला हवा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।